जागा आहे तिथे त्यांना बंगल्याचं काम करायचं आहे आणि विहिरीचंही काम करायचं आहे. तर त्यांच्या घराची साईज जी काय आहे ती अजून कळलेली नाही, पण जागा मात्र कळलेली आहे की जागेला एंट्री त्यांनी 2-3 साईडनी ठेवलेली, म्हणजे 2 किंवा 3 साईडनी त्यांना एंट्री मिळू शकते. तर त्यातली बेस्ट एंट्री कुठली आहे त्यांच्या घरासाठी आपण ती बघूया. ॲज पर त्यांच्या बर्थ चार्टवरनं त्यांच्या घरामध्ये कमीत कमी 7 का 8 माणसं राहतात. या सगळ्यांचा अभ्यास करून व्यवस्थितपणे त्यांना जो G+1चा बंगलो करायचा आहे त्याची साईज आता कळेल, म्हणजे प्लॅन काढू आपण वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅन काढू. त्याच्यानंतर तो प्लॅन आर्किटेक्चरकडे जाईल आणि त्यांच्याकडनं मध्ये सँक्शन करून घेतील. आर्किटेक्चरनी त्यांना सांगितलं की वास्तुवाल्याकडनं क्लिअर करून घ्या आणि मग आमच्याकडे द्या, त्या पद्धतीने आम्ही त्यांना करून देऊ. तर घरामध्ये 2 मास्टर बेडरूम असणार आहेत. त्याच्यामध्ये किचन त्यांनी 2 ठेवले होते, पण बघू आता किचन कसं करतो ते. वरती किचन करतो ते, खाली किचन करतो ते. तो एक पार्ट चालेल आपल्याला. त्यांच्या घरामध्ये देवघर करतात आणि त्यांनी बोरिंग केली. म्हणजे बोरिंग करायची, एक विहीर करायची, एक बोरिंग करायची, कारण त्यांची बाग बगीच्यामध्ये त्यांना ते पाणी घालण्यासाठी लागेल. कुठे पाणी कमी पडलं तर त्यांना तो एक त्रास नको. तर या 2 गोष्टी बघूया. त्यांचा जो काय बिझनेस आहे, आता सध्या त्यांनी फक्त वास्तूसाठी आपल्याला बोलवलंय, पण बघू बिझनेस आहे त्यांचा, बिझनेसमध्ये काय आहे. जर त्यांनी ते विचारलं तर आपण त्यांना तेही सांगू. तर आपण आता निघूया. आपण आता आपली सखी घेऊन चाललोय आणि इथं आमचे गणपती बाप्पा आहेत. तर गणपती बाप्पा मोरया. पुढचा व्हिडिओ तिकडे जाऊन आपण शूट करूया आणि मग तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी ह्या गोष्टी प्रामुख्याने सांगतो की मेहनतीबरोबर नशिबाची साथ घेत जा. आणि हे काय अंधश्रद्धा वगैरे नाही आहे, वास्तू वगैरे क्लिअर आहे, या सायंटिफिकली प्रूव्ह झालेल्या गोष्टी आहेत. 5 तत्व जसं ह्युमन बॉडी बनलेली असते त्याप्रमाणे घराचीही पण स्ट्रक्चर जर 5 तत्वांना धरून जर आपण बनवलं तर त्याचा फायदा नक्कीच होतो. ज्याप्रमाणे